नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर मी आता इकडे बँगलोरमध्ये आहे। तर आता आम्ही जाणार आहोत आदियोगीला। तिथे शंकराचं असं मोठं हे आहे, तर तिथे जाणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओला सुरुवात करतो बँगलोरवरून 4 व्हीलरमध्ये आणि जाणार आहोत आदियोगीला सावट। तर आपली गाडी चालवतात नागेश अण्णा। आमच्यासोबत आहेत प्रतीक दादा आहे, सूर्या दादा आहे, चिरू भाऊ आहे आणि स्वप्नील दादा। सुंदर असा नजारा बँगलोर मधला बघू शकताय। काम जरा चांगला असं बँगलोर नजारा बघा, ब्रिज बघा, कुठला आहे महाराष्ट्र। मोठी समोरचा क्लायमॅक्स बघा आणि समोर डोंगर दिसते मित्रांनो, तो बघा तुम्हाला दाखवतो। 30 किलोमीटर जायचं आहे अजून। निसर्गरम्य वातावरण, दगडांचा इधर नंदी है ऊपर, नंदीश्वर टेम्पल पुराना जुना आहे, पुराने का है मंदिर है, अभी नवीकरण कर रहा है मस्त आहे। आणि पण आदियोगीला चाललेले आहे बघू शकताय। आणि आम्ही पण आता जाणार आहोत आदियोगीलाच। आणि आपण पोहोचणार आहोत आदियोगीला। 5 किलोमीटर आहे। आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत आदियोगीला। असं पत्थर का खाणे, दगडाची खाण आहे। लवकरच आपल्या जागेवर जाणार आहोत। समोरचा मस्त नजारा आहे, आगे देखो लोकेशन। असं म्हणतात की मूर्तीची उंची किती फूट आहे? 112 फूट। 112 फूट। तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला दिसेलच ती लोकेशन। सुंदर असा नजारा बघा। हाँ पत्थर बड़ा है। ये कौन सा लेफ्ट धीरे एसटी बस आली। धीरे चलो। सुंदर क्लायमॅक्स। मोस्टली इथे घर पण आहेत बघू शकता। ऐसा है तो क्या बोलता है हिंदी में, मराठी में? क्या घाट। क्लाइमेट घाट बोलते हैं। घाट इसको घाट बोलता है। हाँ। टर्निंग इसको क्या बोलता है? घाट। पहाड़, इसको पहाड़ बोलते हैं। पहाड़ हाँ। पहाड़ दगड बोलते, दगड। बघा किती मोठी मूर्ती आहे। लांबूनच आपण शूट करत आहोत, जबरदस्त। जवळ गेल्यावर किती मोठी दिसणार आहे आपल्याला। अभी अच्छा है ना सराउंडिंग। पहाड़ क्या बोला? अच्छा लगता है पहाड़ आदियोगी पहाड़ है ना, जबरदस्त। झूम करतो। फायनली मित्रांनो लोकेशनवर पोहोचलेलो आहे। भरपूर इथं पब्लिक वगैरे आलेले आहे। तर तुम्हाला आता मूर्ती दाखवणार आहे थोड्याच वेळात इकडे गेल्याच्या नंतर। तर चला जाऊया। भारी आहे आणि समोर बघताय मूर्ती, थोडा अजून जवळ जाऊन दाखवणार आहे तुम्हाला। खूप मोठी आहे आणि पब्लिक पण भरपूर आहे, कारण आज रविवार आहे त्याच्यामुळं। तर फर्स्ट टाइम मित्रांनो इकडे आलेलो आहे मी। तुम्हाला सर्व काही इथं बघायला भेटणार आहे। जवळ गेल्याच्या नंतर मी दाखवणारच आहे तुम्हाला। मित्रांनो मी जवळ जाणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो। मूर्ती भरपूरच मोठी आहे। चला पटापट जवळ जाऊया। आणि नंदी सुद्धा आहे, त्रिशूल सुद्धा आहे, तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो थोडा जवळ आलेलो आहे, आता आतमध्ये सुद्धा जाणार आहोत। थोडा लांबून सीन तुम्हाला मस्तपैकी दाखवतो। खूपच पब्लिक पण आलेली आहे आणि खूपच मोठा आहे। शंकर शिवजी बघताय किती मोठी मूर्ती आहे शंकराची। खूपच मोठी मूर्ती आहे शंकराची बघू शकताय। काही नवीन बघायला आज मिळालं। इकडे येण्याचा अनुभव पण खूपच भारी आहे मित्रांनो। आणि दर्शन सुद्धा झालेलं आहे बघू शकताय। आणि इकडे नंदी सुद्धा बघताय।
इकडे येण्याचा अनुभव खूपच भारी वाटते, कारण आपल्याला शंकराची मूर्ती बघायला भेटते. मागं बघू शकताय खूपच मोठी आहे. अजून जवळ काही गेलेलं नाही, फक्त लांबनं तुम्हाला दाखवतो, कारण जवळ पण जायचं आहे तेव्हासुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि इकडं नंदी बघताय, ते मागं त्रिशूलसुद्धा आहे बघताय समोर. आणि पब्लिक पण भरपूरच आहे. बघा किती जवळ आलो मित्रांनो, आणि खूपच मोठी मूर्ती आहे शंकराची. तर वरती सुद्धा जाणार आहोत थोड्याच वेळात. दर्शन आतमध्ये आहे, दर्शन घेणार आणि वरती तुम्हाला दाखवतो. बघा इकडं त्रिशूल आणि नंदी आहे, आणि इकडं भरपूर अशी पब्लिक. आणि ह्या त्रिशूल बघा, त्रिशूल आणि नंदी बघा किती मोठे आहेत. आणि त्रिशूल बघताय, त्रिशूल पण तुम्हाला फायनली मित्रांनो आपण वरती आलेलो आहे. बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. मला आता समजेलच. आपला कॅमेरा बघा कसा उंचावर जात आहे. आणि पब्लिक तर खूपच बघायला येते इथे. बघू शकताय रुद्राक्ष, ओरिजिनल रुद्राक्ष. नाग बघताय, आणि हे पिंड पण आहे इथं. सीन खूपच भरपूर चांगली मूर्त, गोल गोल राऊंड. पूर्ण गोल राऊंड तुम्हाला आता दाखवणार. किती उंच आहे बघा, खूपच असा मोठा आहे. फटाफट गोल राऊंड. पाचची साईड. बोलले मम्मा गाडीला मारी बे नाही सुपर कंटा करायची. देख रे टीव्ही सुद्धा लागलेली आहे. बघू शकताय काय बोलतात आपल्याला समजत नाही मित्रांनो. From 21st of March for 100 days, the whole world, आणि मूर्ती सुद्धा बघू शकताय. should talk soil. We must hear the word बाहेरचं soil. लोकेशन तर भारी Say वाटते. soil everywhere. You see that the narrative on the संध्याकाळ होत आहे, संध्याकाळचा नजारा. इथे बोलतात रात्री लाइटिंग वगैरे मस्त पेटतो, आणि थोडा इथं पाऊस पडताना तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. संध्याकाळपर्यंत थांबलो असतो बरं झालं असतं. मित्रांनो आदियोगी बँगलोरलाच आहे. बँगलोरवरून 43 किलोमीटर आहे, आणि महाराष्ट्रातून 12-13 किलोमीटर होऊ शकतो. तर बघू शकता मूर्ती. त्रिशूल, नंदी, नंतर मंदिर आणि मूर्ती. मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल ना, त्या आदियोगीला आलेलो दुर्गा मूर्ती तुम्हाला मागं दिसत असेल. आणि आपला व्हिडिओ आता झालेला आहे कंप्लीट. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो जर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. थोडा पाऊस पडते. भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.